तयार झालेली आहे आपली मसालेदार फणसाची भाजी। नमस्कार, मी अशू। आय एम अशू कुकिंग चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत झणझणीत मसालेदार रेसिपी, ती म्हणजे फणसाची भाजी। खास करून ही भाजी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये विदर्भात केली जाते। जी लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय म्हणजे फणसाची भाजी। याच फणसाच्या भाजीला व्हेज मटन म्हणतात। रेसिपी पूर्ण बघा, कारण मी खूप साऱ्या टिप्स पण दिलेल्या आहे। पण याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण फणसाची भाजी करणार आहोत। त्यासाठी मी 1 पाव फणस घेतलेला आहे। मी फणस बाजारातूनच कापून आणलेला होता। तुम्ही बघू शकता असा पांढरा दिसणारा फणस आणलेला आहे मी। फणस छान असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। सर्वप्रथम वाटण तयार करून घेणार आहोत। मी इथे पाव किलोच्या हिशोबाने वाटण दाखवणार आहे। इथे मी 1 मोठा कांदा घेतलेला आहे। याला आपण हलकं 4 चिरा मारू शकता किंवा त्याला ठेचू शकता हलकं, आणि त्याला गॅसवर भाजायला ठेवायचा आहे। आपण सावजी पद्धतीत फणसाची भाजी बनवत आहोत। जी लोक नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे। ज्यांनी कोणी कधी खाल्ली नसेल तर नक्की या पद्धतीत करून बघा। ज्या पद्धतीत मी दाखवत आहे नक्कीच तुम्हाला आवडेल। मस्त असा कांदा भाजून घेतलेला आहे। सोबतच 1 खोबऱ्याचा तुकडा भाजून घ्यायचा आहे। बघा, मस्त असा खोबरा आणि कांदाचा वाटणकरिता भाजून घेतलेला आहे। हे थंड झाल्यावर मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण फणसाला 1 वाफ देऊन देणार आहोत। त्याकरिता मी 1 मोठे पातेलं घेतलं आहे। त्यात मी अर्ध पातेलं पाणी घेतलेलं आहे। त्यावर चाळणी ठेवायची आहे आणि चाळणीला छान असं तेल लावून घ्यायचं आहे। आणि मग त्यावर फणसाचे तुकडे ठेवून त्यावर झाकून ठेवायचं आहे 10 मिनिटं हाय फ्लेमवर। आपण हे फणस वाफेवर शिजवून घेत आहोत। त्याचं कारण असं की आपण वाफ दिली की फणसाची भाजी पण पटकन होते आणि त्याची टेस्ट पण मस्त लागते, म्हणजे ही भाजी पण झटपट बनते। तुम्ही जर अशा प्रकारे भाजी बनवली नसेल तर नक्की करून बघा, खूप मस्त आहे ही रेसिपी। आता 10 मिनिटं झालेले आहे। बघा, मस्त असा फणस शिजलेला आहे। आता आपण भाजीची तयारी करून घेऊया। त्याकरिता मी तेल घेतले आहे भाजीसाठी लागणारं। या भाजीला भरपूर तेल लागते। अर्धा किलो मटणाला जेवढं तेल लागतं तेवढं तेल 1 पावाच्या फणसच्या भाजीला लागतं। मी इथे 2 प्याला तेल घेतलेलं आहे, म्हणजेच 6 डवले तेल घेतलेले आहे। कमी जर झाले तेल या भाजीला तर मग दिसायला पण छान दिसत नाही आणि चवीला पण चांगली लागत नाही। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही कमी घालू शकता, पण या भाजीला तेल खूप जास्तच लागतं। इथे मी फणसाला छान असं तेलात फ्राय करून घेणार आहे। तेल गरम झालेलं आहे। आता त्यात आपण फणस घालूया आणि छान असं 2 ते 3 मिनिटं तेलात फ्राय करून घ्यायचं आहे। फणसला फ्राय केलं की भाजीमध्ये छान असं पीसेस दिसतात, आणि जर फ्राय न करता आपण जर भाजीत घातलं तर तो फणस खूप पिचपिचा होऊन जाणार। त्यामुळे आपण त्याला फ्राय करणार आहोत। बघा, मस्त असा फणस फ्राय झालेला आहे। आता आपण एका डिश मध्ये आपण काढून घेणार आहोत त्याला, आणि जो उरलेला फणस आहे तो पण फ्राय करून घेणार आहोत। मस्त असे फणसाचे तुकडे फ्राय करून झालेले आहे। आपण आता त्याच कढईत आपण भाजी बनवून घेणार आहोत। त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत। जिरे चटकले की आपण 1 तेजपान घालूया आणि 1 बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। आणि कांदा छान असा आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचा आहे। आता आपला कांदा झालेला आहे। त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचा आला लसूण जिराचं वाटण। आता हे छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तेलामध्ये हे छान परतून झालेलं आहे। आता आपल्याला यात घालायचं आहे
हे जे आपण वाटून घेतलेलं वाटण होतं ते घालायचं आहे. ओले मसाले छान असे परतून घ्यायचे आहे तेल सुटेपर्यंत. 2 ते 3 मिनिटं छान असे परतून घेतलेले आहे. आता यात आपल्याला सुके मसाले घालायचे आहे. पाव चमचा धनेपूड, पाव चमचा हळद, 1 मोठा चमचा तिखट, चवीनुसार मीठ आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याला. आणि आता इथे मिक्सरच्या भांड्याला मसाला जो लागलेला होता त्यात आपण पाणी घालणार आहोत आणि मसाल्याचा जो पाणी आहे तो आपण भाजीत घालणार आहोत. हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे हे फणसाचे तुकडे. आणि आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी आपली चमचमीत भाजी होणार आहे. आता हे छान सगळे मसाल्यामध्ये फोडी मिक्स करून झालेले आहे. हे आता आपल्याला 5 मिनिटं मसाल्यामध्ये होऊ द्यायचे आहे. यावरती आपण झाकण झाकून ठेवूया 5 मिनिटासाठी. 5 मिनिट झालेले आहे. मस्त अशी फणस मसाल्यामध्ये झालेला आहे. त्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत 1 ग्लास आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त अशी चमचमीत आणि तर्रीदार दिसते ही भाजी. आणि आता रसाला उकळी येऊ देऊया. याकरिता मी मध्यम आचेवर झाकून ठेवणार आहे 2 मिनिटं. 2 मिनिटांनी झाकण उघडून बघणार आहोत. मस्त अशी तरी आलेली आहे. आता शेवटी त्यात आपण सावजी काढा मसाला घालून घेणार आहोत आणि सोबतच कोथिंबीर घालून मिक्स करून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता की भाजीला खूप असा सुरेख रंग आलेला आहे. अशा पद्धतीत आज आपण मसालेदार फणसाची भाजी किंवा वेज मटण बघितलेलं आहे. तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशा झणझणीत मसालेदार रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.